शिर्डी येथील साईबाबांच्या पावनभूमीत हॉटेल कलासाई या इमारतीमध्ये नगर मनमाड रोडलगत बंदूक घराचं उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते नुकतेच पार पडले। परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि कायदेशीर शस्त्रसामग्री, बंदूक चालवण्याची ट्रेनिंग तसेच संबंधित सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या शिर्डी बंदूक घर या चूक परिवाराच्या नवीन बंदूक घराचं उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडले। उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देत शस्त्रांची विक्री, खरेदी आणि वापर करताना कायद्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले। या बंदूक घरामध्ये परवानाधारक नागरिकांसाठी कायदेशीररित्या शस्त्रांची विक्री, दारुगोळा, शस्त्रांची देखभाल, आवश्यक मार्गदर्शन तसेच परवान्यासंदर्भातील माहिती उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सन्मित सिंग चूग आणि मनजित सिंग चूग यांनी सांगितले आहे। या उद्घाटन सोहळ्याला बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, शिर्डीचे उपनगराध्यक्ष अभय शेळके, डीवायएसपी अमोल भारती, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, साई निर्माण ग्रुपचे विजय कोते, माजी नगरसेवक अशोक गोंदकर, भारतीय जनता पार्टी शिर्डीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सागर सावकारे, दत्तात्रय गोरे, उदयसिंह गोरे, देवेंद्र कटारिया यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांचे स्वागत करण्यात आले आणि सर्वांचे आभार देखील मानण्यात आले। कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। नवीन बंदूक घरामुळे परिसरातील परवानाधारक नागरिकांना आवश्यक सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात आलं आहे। नमस्कार सर्वांना, मी मनजोत सिंग, माझे बंधू सन्मित सिंग, आम्ही साईबाबांच्या पावनभूमीवरती बंदूक घर सिंग अँड हाऊस या नावाने आमची आज शॉप चालू केली आहे। सुजय दादांच्या हस्ते आज ओपनिंग झाली आहे। तर आपल्या राहता तालुक्यातले जे शेतकरी लोक आहेत म्हणा किंवा जे शस्त्रप्रेमी आहेत की ज्यांना नेमबाजीची आवड आहे ते आमच्या दुकानामध्ये अवश्य भेट द्या। इथं आपल्याकडे सर्व प्रकारचे बंदुकी भेटणार आहेत, एअर रायफल, एअर पिस्टल्स, त्याच्यामध्ये इम्पोर्टेड गन्स पण आले, जेणेकरून यांना लायसन्स लागत नाही, यांना सरकार मान्यता आहे आणि हे सामान्य नागरिक कोणी पण घेऊ शकतो। तर आपल्या नेमबाजी शिकण्यासाठी म्हणा किंवा शेतकरी लोक जे आहेत ज्यांना आवाज करायचे शेतीवर पाहिजे, ज्यांना लायसन्स भेटायला फार त्रास होतो, तर ते हे आवर्जून आमच्या दुकानात या। तर तुम्हाला पूर्ण प्रकारची तुम्हाला ट्रेनिंग भेटेल, पक्क बिल भेटणार तुम्हाला आणि बाकी बंदुकीमध्ये तुम्हाला ज्याच्याही काही त्रास असतील, रिपेअरिंग, मेंटेनन्स म्हणा, हे सर्व तुम्हाला भेटणार। बाकी इतर आमच्या ठिकाणी श्रीरामपूरला आमचं फायर आर्मचं पण काम आहे, आर्म्स एम्युनिशन डीलर आहे ऑथराइज। आपले महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर ठिकाणी टोटल 13 ब्रांचेस आहेत आपले। बाकी याच्या व्यतिरिक्त आम्ही स्वतः एक अक्रेडिटेड गन्समेथ म्हणून आमच्याकडे लायसन्स आहे, जेणेकरून जे बँकचे जे सिक्युरिटी गार्ड्स म्हणा किंवा ज्यांना प्रशिक्षण पाहिजे असतं पोलीसवाल्यांना, ज्यांना ट्रेनिंग लागते, ते पण आपल्याकडे लायसन्स आहे। ते पण लोक आमच्याकडून बंदुकी घेऊ शकतात, ट्रेनिंग सर्टिफिकेट म्हणा किंवा फिटनेस सर्टिफिकेट म्हणा, ते भेटून जाईल आमच्याकडे। बाकी आपल्या दुकानाचा जे ऍड्रेस आहे शिर्डीचा, ते साईबाबांच्या मंदिरापासून अगदी 500 मीटरच्या अंतरावरती आहे। आणि बाकी आपलं तुम्ही सगळी जी माहिती आहे तुम्हाला दुकानामध्ये त्याची प्रॅक्टिस म्हणा किंवा बाकीची ट्रेनिंग म्हणा, सगळी तुम्हाला इथंच आमच्या दुकानामध्ये भेटून जाईल। येस्तान मीडियासाठी